दीपावली पाडव्यानिमित्त कुणकेश्वर मंदिर इथं दीपोत्सव साजरा करण्यात आला। 21,000 दीप प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला। कुणकेश्वर शिवतीर्थ इथं दीपावली पाडव्याचं औचित्य साधून 2017 पासून दीपोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। यावर्षीही दीपोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्तानं कुणकेश्वर मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। त्याचप्रमाणे यावेळी गाव स्वच्छतेचे संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले होते। या रांगोळी स्पर्धेस भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी भेट दिली। चांगल्या पद्धतीचं आयोजन या माध्यमातून केलं, तसंच गावातील विद्यार्थ्यांना यातून एक व्यासपीठ निर्माण करून दिलं। याबद्दल सरपंच व आयोजकांचं विशेष अभिनंदन त्यांनी केलं। या दीपोत्सवाचं अगदी कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण त्याचबरोबर त्याचं एक औचित्य साधून ग्रामपंचायतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेतला आहे। पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांनी लहान मुलांकडून आणखी काही शालेय विद्यार्थ्यांकडून रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली। हे सगळे पाहिले असता खरोखरच त्यांच्या कलाला अगदी कलागुणांना ज्या पद्धतीने या ग्रामपंचायतीने वाव दिला आहे ते निश्चितच या सरपंच असलेले सर्व इथले ग्रामस्थ असतील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अशा पद्धतीचा विविध कलागुणांना वाव देण्यासाठी मुलांच्या असे विविध स्पर्धा आयोजित करणं फार महत्त्वाचं असतं आणि तेच काम ह्या ग्रामपंचायतीने केलं आहे। भविष्यात हे आपलं पर्यटन स्थळ किंवा इथलं आपला हा जे श्रद्धास्थान आहे ते पर्यावरणपूरक किंवा स्वच्छ असं ह्या देवगड तालुक्यात होईल, या निमित्ताने असं मला आशा वाटते। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आले। तसेच देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी कुणकेश्वर दीपोत्सवास उपस्थित सर्व भाविकांचे आभार व्यक्त केले। हा दीपोत्सव गेली 7 ते 8 वर्ष आम्ही चालू केलं, पण 7 ते 8 वर्ष आम्ही हा साजरा करतोय। ह्यावेळेचा दीपोत्सव 21,000 पणत्याने हे सगळं उजाळलेलं आहे। आता बघताय तुम्ही पूर्ण जे काय आज दिसतंय तिथं माहोल किंवा जी काय ऊर्जा, एक प्रचंड ऊर्जा आणि आलेला भाविक भक्तगण, या भाविक भक्तगणांकडनं ते दीप प्रज्वलित केले जातात, मान्यवरांच्याच ते दीप प्रज्वलित केले जातात। आणि हे सगळं जे काय अर्ध्या 1 तासात दीप प्रज्वलनाचा जे कार्यक्रम होतो आणि पूर्ण कार्यक्रम हा 4 ते 5 तासात पूर्ण होतो। तर हे जे समाधान, जे आनंद किंवा त्या चरणी जाऊन जी सेवा करायला मिळते भक्तिमय वातावरणात, त्याच्यामुळे येणारा भाविक भक्त एवढा आनंदी होतो आणि त्याला एक एवढी ऊर्जा मिळते की त्याच्या भविष्यातल्या पुढच्या ह्याच्यात एक ताकद होऊन जाते, आणखीन आनंद सगळा निर्माण होतो। आज काही गोष्टी एवढ्या वाढल्या आहेत की त्याचा सगळा आपल्या आरोग्याला त्याचा त्रास होतो। मग ह्याच्यापासून मुक्त होण्यासाठी, ह्याच्यापासून चांगल्या प्रकारे भाविक भक्तगणांना चांगल्या प्रकारे पुढचं आयुष्य घालवण्यासाठी आपण काही त्या ठिकाणी संदेश दिलेले आहेत। त्यासाठी काही शाळेच्या मुलांनी सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि हा उपक्रम ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट अशा प्रकारे त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।